शासनाने खत विक्रेत्या संघाच्या संघटनेच्या मागण्याची दखल घेतलीच आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पूर्ण लक्ष घातलं आहे। कृषी मंत्री दत्ताजी भरणे यांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे। मला वाटतं यातनं लवकर तोडगा निघेल आणि जी काही मागणी आहे ती मागणी शासन चर्चा करून त्यातला मार्ग काढेल। जमीन बळकावल्याच्या आरोपावरून आमदार भाजपचे जे आहेत मेहता त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यांनी काय मीरा भाईंदरचं लोकल काय तिथे असतील मला माहिती नाही, पण त्याची माहिती मी घेतली नाही। पण नरेंद्र मेहताजी आणि थोडे प्रताप सरनाईकजी यामध्ये थोडे मतभेद आहेत, पण त्यातनं काही त्यांची मागणी बघावं लागेल, पण कुठल्या कारणाने केले मला तपासावं लागेल। गॅस टंचाई ज्याबद्दल झाली होती, खत टंचाई होईल असं मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये जी बैठक झाली होती। खत टंचाई होऊ नये, काळाबाजारी कोणी करू नये, स्टॉक वाढवू नये यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे? कारण की एलपीजी संदर्भामध्ये सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्या होत्या गोष्टी। खत टंचाईचं असं होऊ नये, सरकार काय करणार? आमच्याकडे या ठिकाणी स्पॉटिंगची व्यवस्था आहे। कुणी गैरप्रकार काळाबाजारी केला आणि शेतकऱ्याला फसवलं तर गुन्हे दाखल होण्याची व्यवस्था आहे, फ्लाइंग स्क्वॉड्स आहे। तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीची योजना महाराष्ट्र सरकारने तयार केली आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आता अलर्ट आहे। आमचे सर्व विधिमंडळ सदस्य हे प्रत्येक दुकानामध्ये व्हिजिट करतात। नागपूरचा विचार केला तर जिल्हाधिकारी स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादनी एकटा नागपूरचा विचार केला तर सर्व कृषी केंद्रावर तहसीलदारांनी कृषी अधिकारी गट विकास अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत। यावर्षी मात्र कुठलीही काळाबाजारी टंचाई आणि जाणीवपूर्वक टंचाई करणाऱ्या लोकांना आम्ही सोडणार नाही। स्वतः मी अमरावती आणि नागपूरमध्ये लक्ष टाकलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सर्वच पालकमंत्र्यांना सांगितलं, सूचना दिल्या आहेत की खरीपाच्या विषयावर लक्ष टाका, खरीपाच्या बैठक घ्या। मी बैठक घेणार आहे खरीप आढाव्याची, त्यामुळे कुठली काळाबाजी होणार नाही। अशोक खरात यांना आज कोर्टात पेश करण्यात येणार आहे आणि ते पोलिसांना सहकार्य करत नाहीये अशी माहिती समोर येते। माहिती समोर येतं का मला त्याबद्दलची माहिती नाही, पण SIT ही पूर्णपणे आपली बाजू कोर्टात मांडेल। सहकार्य करत नसतील तर जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत SIT त्यांची कोर्टाकडे वेगळी मागणी करतील। शेवटी SITचा तपास सुरू असताना त्यावर अधिक बोलणं काही योग्य होणार नाही। वीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांवरती वादग्रस्त वक्तव्य केलं तरी सुद्धा त्यांची रामकथा नागपुरात सुरू आहे आणि आंदोलनही भरपूर प्रमाणात होत आहे। तर यावर काय तशी त्यांनी माफी मागितली, पण त्यांनी शिवाजी महाराजांना असं चुकीचं वक्तव्य का करावं? स्टंट आहे? मी कालही स्पष्ट केलं, आजही स्पष्ट करतो की छत्रपती शिवाजी महाराजजी बद्दल कुठलाही उल्लेख कुठल्याही इतिहासात काही असला तरी या पद्धतीचं जे काही मन दुखवणारं शिवप्रेमीच्या आणि महाराष्ट्राच्या देशातल्या 140 कोटी भारतीयाला पटणार नाही असं कुठलं स्टेटमेंट कुणीही करू नये। शेवटी इतिहासामध्ये अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत, त्या वेगळ्या मांडलेल्या आहेत। कुठल्याही इतिहासाचा दाखला हा जरा तपासूनच त्यांनी प्रत्येकाने बोललं पाहिजे। मला वाटतं की त्यांनी माफी मागितलेली आहे। आता थोडा आंदोलनकर्त्यांनी माफी मागितल्यानंतरचा थोडा जो त्यांचा रोष आहे शेवटी त्यांनी कमी करता येईल किंवा कमी करावा अशीच विनंती राहणार आहे। सर, टेम्परेचर जे आहे ते धोक्याच्या पातळीच्या वर गेलेलं आहे। जिल्हा प्रशासनाला काय सूचना आहे, आरोग्य विभागाला काय सूचना? नाही, आम्ही आता संपूर्ण जिल्हा अलर्ट आहे। सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या भागामध्ये अल निनोचा येणाऱ्या प्रभावाबद्दल काय काय अडचणी येऊ शकतात त्याच्या बैठक घेतलेल्या आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवलची बैठक घेतलेली आहे आणि आम्ही सर्व अलर्ट आहोत। सर्व 48 डिपार्टमेंट शासनाचे, जलसंधारणापासून तर आरोग्यपर्यंत, महिला बाल कल्याणपासून तर महसूलपर्यंत सर्व विभाग अल निनोच्या प्रभावामुळे काय काय होऊ शकतं, कुठल्या कुठल्या विभागाने काय काय केलं गेलं पाहिजे याची SOP जिल्हाधिकारी यांनी तयार केली आहे। आणि महाराष्ट्राने आमचे मुख्य सचिव यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली। माननीय मुख्यमंत्र्यांनी तर स्वतः 3-3.5 तास या विषयावर वेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत आणि आता तसे निर्देश खाली आलेले आहेत। जो विषय आहे तो
गंभीर असताना आता आज सकाळी शिवराज कुलकर्णींचं स्टेटमेंट आहे की नांदगावमध्ये जे रस्त्यावरचे जे हॉकर्स आहेत ते मुस्लिम आहे, पाणीपुरी विकतात आणि त्यांनी पण शोषण केलेलं आहे आणि नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये एक केस दाखल झाली आहे. परत अमरावतीत या घटना होत आहेत, अचलपूर परतवाडामध्ये होत आहेत, पालकमंत्री म्हणत आहेत. नाही, आम्ही पूर्ण शेवटी शोधून कुणी काढलाय? शोधून आम्हीच काढला प्रकरण. सरकारनं आम्ही गुन्हा दाखल केला, पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला, कोणाची तक्रार नव्हती. परतवाड्याच्या प्रकरणात असेल, अमरावतीच्या प्रकरणात असेल, स्वतः पोलीस समोरून त्या ठिकाणी कारवाई करताय. पुन्हा व्हिक्टीमची त्या ठिकाणी पहिला अर्ज आला नव्हता की आमच्यावर असं झालं आहे. सरकारच या ठिकाणी अशा पद्धतीच्या जसं आम्हाला माहिती झालं, तिथल्या खासदार अनिल बोंडेला माहिती झालं, काही सुखसुखी लागल्या आम्हाला, हे चालू आहे. त्या आधारावर शिवराज कुलकर्णी प्रेस घेतली, त्यावरच मग आमची कारवाई सुरू झाली. शेवटी समाजातनं कोणा कोणी बोललं पाहिजे, समाजासमोर जर आलं तर ते मांडलं पाहिजे. त्यांना माहिती, आपल्या लोकांना माहिती झाल्यामुळे त्यांनी मांडलं, म्हणून परतवाड्याचं इतकं मोठं प्रकरण उघडकीस झालं. याच्यात कुणी काही फिर्याद द्यायला आला नाही आमच्याकडे, आम्हीच सुद्धा याची दखल घेतलेली आहे. त्याची चौकशी करू ना. जर अशा पद्धतीचं शिवराज कुलकर्णी मांडलं असेल तर त्यात काही तथ्य असेल, त्याची पूर्ण चौकशी करू आणि एंड टू एंड कुणाला आम्ही सोडणार. बच्चू कडू संदर्भामध्ये बातमी पुढे आलेली आहे. शिवसेनेनं बच्चू कडूंना ऑफर दिली आहे विधान परिषदेची, पण अट टाकली आहे की ब्रार संघटना मर्ज केली पाहिजे शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये. अमरावतीचे पालकमंत्री म्हणून, माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून या भूमिकेकडे कसं बघतात? मला बच्चू कडूला शुभेच्छा द्यायच्या आहे. माझ्या शुभेच्छा आहे त्यांना. त्यांनी प्रहार जर बंद करून एकनाथजीचा हात पकडला, यात मला काही दुःख व्हायचं कारण नाही. तर नागपुरात लोड शेडिंग सुरू झाली आहे का? कारण की खूपशा नागरिकांची तक्रार येत आहे, सकाळीपासून 2-2, 3-3 तास न सांगता लाईट जाते. महाल झालं, प्रतापनगर झालं, दक्षिण नागपूर झालं, खूपशा जागेवरून लोकांच्या तक्रारी सुरू झाल्या. कालच मी याची बैठक घेतली. ओव्हर ट्रिपिंग आहे. कुठल्या फिडरमध्ये ट्रिपिंग होते याचा डेटा तयार केला आहे आणि मी काल चीफ इंजिनियरला सांगितलं आहे. काल मी तिथले CMD जे आहेत लोकेश चंद्र यांची स्वतः बोललो की नागपूर जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही ट्रिपिंग सुरू आहे त्याचा फिडर डेटा घेतला पाहिजे. आणि केवळ 20 तर कमी नाही आहे, 20 तर सरप्लस आहे. तरी मग असं ट्रिपिंग झाल्यामुळे लोकांना लोड शेडिंगचा सामना करावा लागतो. लोकांच्या मनात मग सरकारमध्ये रोष तयार होतो. प्रशासकीय अनियमितता, प्रशासकीय त्या ठिकाणी बाबीमुळं आमचे त्या ठिकाणी वायरमन साईडवर नसणे, त्या ठिकाणी तंत्रज्ञ साईडवर नसणे, तिथले डेप्टी इंजिनियर साईडवर नसणे किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साईडवर नसणे, या कारणामुळे जर शासनाला रोष सहन करावा लागतो आहे. हे काही चांगलं आहे. तुमची बातमी सत्य आहे की प्रत्येक फिडरवर ट्रिपिंग वाढलेला आहे. आणि आजसुद्धा मी 3 वाजता सर्व चीफ इंजिनियरला चर्चेला बोलवलं आहे. मी मुख्यमंत्रीही चर्चा करणार आहे की हे ट्रिपिंग जे आहे, हे ट्रिपिंग प्रशासकीय अनियंत्रणतेमुळं किंवा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे होत आहे. राज्यामध्ये वीज सरप्लस आहे, उलट जास्त वीज आहे. पण वीज पुरवठा सिस्टीम महावितरणनी अधिक मजबूत करून जनतेला त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा यासाठी मी सांगितलेलं आहे, कारण ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे. मी सुद्धा पालकमंत्री म्हणून लक्ष घातलं आहे आणि कालच मी याची दखल घेतलेली. माओवाद्यांनी जाहीर केलंय, पत्र पाठवलं माओवाद्यांनी. त्यांनी म्हटलं की आम्ही काही संपलेलो नाहीये, पुन्हा आमची ताकद उभी करू आणि देशभरात पुन्हा माओवादी ताकद जाहीर करू, आमची किती ताकद दाखवू. विजणारे दिवे फळफळ करतात तसा प्रकार आहे. शिल्लक राहिले नाही तर फळफळ करून काहीतरी त्या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवायचं जे राहिल्यात त्यांनी. अशा लोकांनी जे दिसतात ना स्टेटमेंटवर करतात, ते विजणारे दिवे फळफळ करतात असा प्रकार आहे. अमराठी जे रिक्षा चालक आहे त्यांनी आता संपाचा इशारा दिलेला आहे. कुठल्या कारणाने संप करताय मला काही त्याची माहिती नाही, माझ्याकडे काही निवेदन नाही. सौर ऊर्जा प्रत्येकांना लावायला सांगितलंय, पण त्याचा अतिभार सुद्धा नागरिकांना सोसावं लागतं आणि त्याचं बिल सुद्धा म्हणजे वाजवी दरात नाही तर अति बिल येतंय. नाही, याच्यामध्ये जी पॉलिसी आहे महावितरणची, ती पॉलिसी पहिला चेक करून घेतली पाहिजे की दिवसाने जे वीज तयार होते ते दिवसानेच वापरावं लागतं. त्याचं काही तुम्हाला जे सेटअप आहे, त्याचं जे काही तुम्हाला
जे काही त्यांचं अतिरिक्त वीज जी जनरेट होतं ती रात्रीच्या तुम्हाला वेळेत वापरता येत नाही. त्यामुळे रात्रीचं वीज बिल येत असेल, दिवसाने वापरलेलं वीज बिल सोलरवर मायनस होतं. दिवसाचे वीज बिल सोलरवर मायनस होणार, रात्री मात्र ते युनिट काही बँक होत नाही. दिवसाने समजा 100 युनिट तुम्ही वीज तयार केलं सोलरवर, दिवसाने 100 युनिट जाळावं लागतात. तुम्ही त्याचं बँकिंग करून रात्री वापरता येत नाही. तेव्हा रात्रीचं जे वापरतो आपण त्याचं बिल आपल्याला येत असतं. सर, भंडारा जिल्ह्यामध्ये अवैध मुरुम उत्खनन सुरूची माहिती हे तहसीलदार आणि तहसील ऑफिस आणि महसूल विभागाने नागरिकांना देण्यात आल्या, परंतु कारवाई नाही होत नाही. अशा वेळेस तुम्ही पालकमंत्री म्हणून कसं बघायला? तुम्ही माझ्याकडे माहिती द्या, मी कारवाई करतो. चंद्रशेखर जी, कांग्रेस की नेता डीजे वेडेट्टीवार ने एक विवादित बयान दिया है. उनका कहना है कि अमेरिका का माहौल ठीक नहीं है, इसलिए वहां पे ट्रंप पे गोली चली, और वैसा ही माहौल भारत में नहीं है. भारत में भी वैसा ही माहौल है. एक मिनट. वडेट्टीवार जी को भारत की संस्कृति संस्कार समझ लेने चाहिए. हमारे देश के प्रधानमंत्री और उसमें मोदी जी प्रधानमंत्री, इसकी अहमियत 140 करोड़ जनता के दिल और दिमाग पे क्या है, ये वडेट्टीवार ने समझना चाहिए. अगर वडेट्टीवार ट्रंप के साथ जोड़ते हैं फिर बड़ी भूल कर रहे हैं. अब तक नहीं समझ पा रहे हो कि मोदी जी का असर, मोदी जी का 140 करोड़ भारतीय पे उनका आदर. कभी भी 140 करोड़ भारतीय मोदी जी के बारे में ऐसा सोच नहीं सकते. इतना बड़ा एक विश्वास मोदी जी ने जनता के मन में तैयार किया है. तो ट्रंप की बराबरी मोदी जी के साथ करना ये ठीक नहीं है. मुझे लगता है वडेट्टीवार फिर एक बार कांग्रेस पार्टी का पतन करने के लिए, वडेट्टीवार फिर एक बार कांग्रेस पार्टी का पतन करने के लिए और राहुल गांधी को खुश करने के लिए, राहुल गांधी की शाबाशी लेने के लिए, राहुल गांधी को सवेरे उठने के लिए भेजा होगा, थोड़ी शाबाशी मिलेगी इसलिए किया होगा. तो क्या आपको लग रहा है कि अमेरिका जैसा माहौल भारत में है? आपको लगता है? हमारा देश किस संस्कृति का है, क्या विरासत है हमारी, हम कभी सोच सकते हैं ऐसे? हमारा देश सोच ही नहीं सकता कभी. और प्रधानमंत्री मोदी जी की बात जहां तक, तो हमारा देश तो अगर मोदी के खिलाफ किन्हीं ने किसने, हाँ मतांतर हो सकते हैं, पार्टियों में मतभेद हो सकते हैं, विचारों में मतभेद हो सकते हैं, चर्चाएं हो सकती है, सोशल मीडिया में अलग बात भी हो सकती है, लेकिन जब ऐसा कोई व्यक्ति आएगा कि हम इस प्रकार से ट्रंप जैसी बात करने के लिए देश में आएगा, तो देश की जनता चाहे कोई पार्टी की रहे, कोई भी विचारों की रहे, वो षड्यंत्र खत्म कर देगी. ये हमारा संस्कार है. तो ऐसा कोई विचार देश में कर नहीं सकता. वडेट्टीवार जी को तो अभी राहुल गांधी के बुक में, गुड बुक में आना है. जरा महाराष्ट्र में कंपटीशन चल रही है नेताओं की, वो की ये कभी नाना पटोले सामने जाते हैं तो कभी वडेट्टीवार पीछे रहते हैं, कभी वडेट्टीवार आगे जाते हैं तो नाना पटोले पीछे होते हैं, दोनों आगे जाते हैं तो सबका पीछे रहते हैं, तीनों आगे जाते हैं तो वो सत्यजीत पाटिल आ जाते हैं. तो जरा कंपटीशन का जमाना चल रहा है और उसमें फिर आखिरी में फिर विकास ठाकरे बैटिंग कर देते. तो मुझे लगता है कि ये चक्कर में वडेट्टीवार जी थोड़ा जरा उनका इमेज उनको बनानी है दिल्ली में, कल दिखाना है उनको कि मैंने मोदी जी के बारे में कैसा कहा, देखिए मैं कितना संघर्ष कर रहा हूँ. कांग्रेस से मार्क मिलते हैं इसलिए वो करते हैं. सर, वीरेंद्र शास्त्री जी ने जिस तरीके से शिवाजी पे टिप्पणी की, कल उन्होंने माफी भी मांग लिया, आंदोलन हो रहे, आंदोलनकारियों से महाराष्ट्र के नेता होने के नाते आप क्या अपील कर रहे हैं और उस वक्तव्य माफीनामे को किस तरीके से देख रहे हैं? मुझे लगता है कि माफी मांग ली है और इस देश के संस्कार है, माफी मांगनी है तो लोग माफ भी कर देते हैं. तो मुझे लगता है कि बड़े मन से महाराज जी ने माफी मांगी है तो बड़े मन से ही लोग उनको माफ कर दें, क्योंकि उन्होंने अपना जो स्टैंड था
कौन से आधार पे क्यों बोला। मुझे इतना ही कहना है किसी भी व्यक्ति को कि छत्रपति शिवाजी महाराज जी और किसी भी थोर पुरुष के बारे में, और छत्रपति शिवाजी महाराज जी के बारे में खासकर, इतिहास में अलग अलग टिप्पणी कहीं कहीं की होगी, लेकिन सही इतिहास ही जनता के सामने रखना चाहिए। कोई भी किताब लिखता है, कोई भी कहानी लिखता है, वो आधार पे वो किताब लेके चले गए और वो कहानी घूम रही है, वो आधार पे कई स्टेटमेंट करना और जनता के मन को दुखेगा ऐसा कोई स्टेटमेंट करना ठीक नहीं है। शिव प्रेमी भी बड़े दिल वाले होते हैं, तो महाराज जी ने जब क्षमा मांगी है तो निश्चित रूप से सब शिव प्रेमी थोड़ा इस आंदोलन को भी कम करते ऐसी विनती है। 4 बच्चों वाले जो स्टेटमेंट है उनका समर्थन करते हैं आप? नहीं, मुझे लगता है 4 बच्चे वाला जो स्टेटमेंट था उसमें अगर पूरी पार्श्वभूमि आपने देखा है तो उन्होंने ऐसा कहा कि जब देश पे आपत्ति आती है, समाज पे आपत्ति आती है, व्यक्ति पे आपत्ति आती है, तो सर्वसाधारण जनता पब्लिक डर के मारे भाग जाती है, क्योंकि वो मानसिकता होती है उस समय की, डर होता है, फियर होता है। वैसे में संघ स्वयंसेवक पूरी ताकत से खड़े रह के उस आपत्ति को आपत्ति को जूझते हैं, जनता की मदद करते हैं। भावना ये थी कि भाई अगर स्वयंसेवक और ज्यादा ताकत से समाज में रहेंगे तो सरकार के साथ स्वयंसेवक भी मजबूती से समाज को संभालने का काम करेंगे। इसलिए अपने परिवार का एक व्यक्ति संघ में होना चाहिए, ऐसी उनकी भावना, और देश हित राष्ट्र हित में उनकी भावना थी, समाज के हित में थी, बोलने का टोन ऐसा था। संजय गायकवाड़ को आप कौन सा कान मंत्र देंगे? संजय गायकवाड़ को आप कौन सा कान मंत्र देंगे जो इस प्रकार? मैं इतना बड़ा नहीं हूँ कि संजय गायकवाड़ जी को कान मंत्र दूं।